नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तांचे तीर्थक्षेत्र श्री अक्कलकोट, प्रज्ञापूर विद्यानगर, सोलापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अक्कलकोट आहे. अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही तेथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. श्री वटवृक्ष मंदिर. अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने केलेला दिसतो. तेथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रींच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तू, प्रवचन हॉल, छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामी चरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत. त्याला कान लावल्यावर अनेक वाद्यांचे आवाज येतात असा सगळ्या भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवनकालात सर्वत्र वावर होता. अनेक सिद्ध पुरुष त्या काळी व त्यानंतरही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे स्थान अधिक पवित्र झालेले आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. तेथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. तेथे मारुती मंदिर व शिवपिंडही आहे. सातत्याने तेथे भजन, कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचने चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थांचं ऑफिस पण आहे. भक्त द्रव्य रूपाने तेथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत तेथे मंदिरालगत भक्त निवासाची पण व्यवस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला पण अद्यावत असे भक्त निवास आहे. 5-6 इमारती आहेत. तेथे छोटेखानी उपाहारगृह आहे. तसेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे. त्यात स्वामींच्या जीवन दर्शन घडवणाऱ्या फोटो आहेत, वस्तू आहेत. त्यातील काही फोटो तर अचंबित करणारे आहेत. तेथेही स्वामींची एक मूर्ती आहे. तेथे पार्किंग व राहण्याची सोय उत्तम आहे. अक्कलकोटमध्ये महाप्रसादाची व्यवस्था तर फारच उत्तम आहे. अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचा अहमभाव आपसूक गळून पडतो. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य आहे. परंतु डोळ्यात आपोआपच आनंदाश्रू तरळतात. ही कोणती शरणागती असते की जी देताना आपला राग, लोभ, मत्सर, मोह, मायेने ग्रासलेल्या मनुष्याला सुद्धा आनंद देते असे कळतच नाही. असे वाटते की जगात ही एकमेव चरण आहेत की जेथे आपण डोके टेकून आपले सुख दुःख, पाप पुण्य सारे मनोरथ सांगून टाकावे. बालहट्ट हट्ट धरावा, रुसावे, फुगावे, लाड करून घ्यावेत. स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे की ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन तास पारायणाला बसते. रांगेत गोंगाट करणारी मुले गाभाऱ्यात पोचल्यानंतर शांत होतात. खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचं आयुष्य उजळून टाकलं आहे. स्वामी म्हणतात, जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. स्वामी नाम सदामुखी वसो, स्वामी कमलचरणी मम नित्य प्राण विसावा मिळतो. स्वामी कमलचरणी विसावून तरी पहा, तुम्ही सर्व प्रचिती येतसे स्वामी अभयवचनांची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दररोज सकाळी येथे पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इत्यादी धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करताना दिसतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांची आरास करतात. हे दृश्य अतिशय नयन मनोहर असते.
प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की. स्वामींच्या काळापासूनच या वास्तूला फार महत्व आहे. खरंच धन्य ती ब्रह्मांड नायकाची नगरी. श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.